नमस्कार मित्रांनो, करिअर बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये आपण द हिंदू मराठीमधून व्यवस्थितपणे समजून घेणार आहे, जेणेकरून तो तुम्हाला रीडिंग कॉम्प्रेशन, वर्ड युजेस आणि ग्रामर या तिन्ही गोष्टीमध्ये कामा येईल। आणि पॅटर्न पेपर कोणताही असो, जर आपल्याला वाचलेलं समजतंय, वर्डचा वापर करता येतो आणि ग्रामॅटिकल स्ट्रक्चर लक्षात येतं, ते आपल्याला व्यवस्थितपणे वापरता येतं, तर आपण कोणताही पॅटर्न व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकतो। द हिंदूचे आर्टिकल हे कोणत्याही एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे। मग ती बँक एक्झाम असो, स्टाफ सिलेक्शन, एस एस सी सी जी एल असो, त्याच्यानंतर आपल्या MPC UPSCचे एक्झामिनेशन असो किंवा CDS NDAचे एक्झामिनेशन असो, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे खूप महत्त्वाचे पेपर आहे। चला सोप्या पद्धतीने व्यवस्थित आपण समजून घेऊ। आर्टलेस आणि हार्टलेस। आर्टलेस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काही कलाकृती नाही आहे। आर्टलेस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कलाकृती नाहीये असे। आणि हार्टलेस म्हणजे काय, हृदयातून नाही। म्हणजे हार्टलेस म्हणजे काय, सध्याच्या आता कॉन्टेक्स्ट नुसार तुम्हाला तो एक्सप्लेन करतो। हार्टलेस म्हणजे काय, सध्या पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे, देशाला मेडिकल फॅसिलिटी जास्त गरज आहे, लोकांचे प्राण वाचवणं जास्त गरजेचं आहे। तर त्या केसमध्ये सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट खाली सरकार ॲट अराउंड मोर दॅन 20,000 कोटीपेक्षा जास्त पैसे खर्च करते। म्हणजे ही ऍक्टिव्हिटी काय, हार्टलेस आहे। ही ऍक्टिव्हिटी काय, हार्टलेस आहे। ओके, चला वी विल स्टार्ट रीडिंग द न्यूजपेपर आणि त्याला व्यवस्थितपणे सोप्या भाषेत मराठीमध्ये एकदम समजून घेऊ की नेमका वर्डचा वापर कसा झालेला आहे किंवा ग्रामरचे स्ट्रक्चर्स आणि नेमकं म्हणायचं काय। द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट इज हायली क्वेश्चनेबल ॲज अ नॅशनल प्रायोरिटी ॲट एनी टाइम। कोणत्याही वेळेला गव्हर्नमेंटचा सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा हायली क्वेश्चनेबल राहील नॅशनल प्रायोरिटीच्या संदर्भात, ॲज अ नॅशनल प्रायोरिटी। अँड मोर सो, याच्यात भर म्हणून इन द मिड्स ऑफ अ पॅन्डेमिक। इन द मिड्स ऑफ म्हणजे इन द मिडल ऑफ, त्यामध्ये पॅन्डेमिक सर्वदूर पसरलेली जी बिमारी, अशा काळामध्ये तर हा नॅशनल प्रायोरिटीच्या दृष्टिकोनातून हायली क्वेश्चनेबल आहे। काय, गव्हर्नमेंटचा सेंट्रल विस्टा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा सिंग्युलर असल्यामुळे इथं सिंग्युलर वर्ब आलेलं आहे। ओके, द प्रोजेक्ट सिंग्युलर आहे। द प्रोजेक्ट इन्क्लूडला यस लागलेलं आहे। वर्ब जर सिंग्युलर असेल त्याला यस किंवा यस लागतो। द प्रोजेक्ट इन्क्लूड्स द कन्स्ट्रक्शन ऑफ अ न्यू पार्लमेंट बिल्डिंग अँड न्यू रेसिडेन्सेस फॉर द प्राईम मिनिस्टर अँड द व्हाईस प्रेसिडेंट। काय काय याच्यामध्ये, द कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू पार्लमेंट बिल्डिंग, एक तर पार्लमेंटची बिल्डिंग आहे, अँड न्यू रेसिडेन्सेस, नवीन रेसिडेन्सेस आहे कोणासाठी, फॉर द प्राईम मिनिस्टर अँड द व्हाईस प्रेसिडेंट। ओके, अ न्यू पार्लमेंट बिल्डिंग इज इंडीड म्हणजे खरोखरच, अ न्यू पार्लमेंट बिल्डिंग इज इंडीड रिक्वायर्ड अँड देर इज अ स्ट्रॉंग केस फॉर रिऑर्गनायझिंग द एक्झिस्टिंग ऑफिसेस ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट। पार्लमेंटची ही बिल्डिंग खरंच गरजेची आहे। अँड अजून एक त्याच्यात स्ट्रॉंग केस काय, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे ऑफिस आहे त्यांचं रिऑर्गनाइज करणं, त्यांचं रिस्ट्रक्चर करणं, रिऑर्गनाइज करणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत। हाऊएव्हर खूप जास्त महत्वाचे। हाऊएव्हर म्हणजे काय, असे असले तरी काय म्हणायचं यांना, याच्या अगोदर जी गोष्ट दिली ना तसं असलं तरी पुढं याच्या विरुद्ध काहीतरी दिसतं आपल्याला। काय, द आर्किटेक्चर अँड टाइमलीनेस ऑफ द रिडेव्हलपमेंट ॲज इट इज हॅपनिंग नाऊ आर लेस अबाउट द नीड। म्हणजे आताच्या घडीला जे त्याचं रिडेव्हलपमेंट होतंय ते इट इज लेस अबाउट नाऊ, एक मिनिट, हाऊएव्हर द आर्किटेक्चर अँड टाइमलेस ऑफ द रिडेव्हलपमेंट ॲज इट इज हॅपनिंग नाऊ, जे की आता घडतंय, आर लेस अबाउट द नीड म्हणजे गरजेच्या दृष्टिकोनातून ते फार, त्याची काही गरज नव्हती, गरजेच्या दृष्टिकोनातून तो काही विचार केलेला नाही। मग ते कशासाठी आहे, अँड मोर अबाउट अँड इम्पिरियस ऑब्सेशन विथ ग्रँड्युअर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, ऑब्सेशन म्हणजे पागलपण, आणि इम्पिरियस म्हणजे काय, ऑथॉरिटेरियन दाखवण्याचं जे पागलपण आहे, ऑथॉरिटेरियन डोमिनेशन, वर्चस्व दाखवणं जे पागलपण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यावरती जास्त
त्याच्या दृष्टिकोनातून ते गरजेचं आहे. गरज आहे म्हणून रिडेव्हलपमेंट होते असं दिसून येत नाहीये. ओके, द आयरोनी, उपहासात्मक काय, द आयरोनी इज दॅट कोलोसस म्हणजे काय, कोलोसियस नाही ते कोलोसस आहे. कोलोसस म्हणजे मोठ्या प्रमाणात, खूप मोठी. कोलोसस बिल्ड अमिड द रुइन्स ऑफ अ पॅन्डेमिक, अशा पॅन्डेमिकच्या खतऱ्यामध्ये could turn out to be a monument to the government disregard for public good. लोकांच्या काळजी घेण्याकडे गव्हर्नमेंटचं डिसरिगार्ड हे मॉडेल आहे. अशा काळामध्ये एवढी मोठी बिल्डिंग बांधणं हे गव्हर्नमेंट जे की लोकांचं जे याच्यात भले त्याच्यावरती गव्हर्नमेंट जे की डिसरिगार्ड करतंय, हे आपल्याला याच्यातून ह्या गोष्टीतून सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट गरज नसताना बांधण्याच्या गोष्टीतून दिसून येत आहे. ओके, पुढं काय म्हणणं आहे, द मिसप्लेस डिटर्मिनेशन ऑफ द सेंटर टू complete the project before the next Lok Sabha election in 2024 is characteristics of the showmanship that has befallen governance in India. मिसप्लेस जे डिटर्मिनेशन आहे गव्हर्नमेंटचं की हा प्रोजेक्ट 2024च्या इलेक्शन पहिले व्हायला पाहिजे, ही कॅरेक्टरिस्टिक दाखवत आहे की हा प्रोजेक्ट 2024च्या पहिले व्हावा. ह्याच्यातून आपल्याला काय कळतंय, कॅरेक्टरिस्टिक्स काय, की आम्ही करून दाखवलंय ना, लोकसभा इलेक्शनच्या पहिले करून दाखवलं म्हणजे काय, ते पूर्ण त्याचा डंका वाजवला मोकळे की आम्ही बघा पार्लमेंट बिल्डिंग बांधली एवढी मोठी देशासाठी, जिथं की देशाचं लेजिस्लेशन, देशासाठी रूल तयार होतात, देश तिथून चालवला जातो, याच्यासाठी आम्ही बिल्डिंग बांधवली. शोमॅनशिप जे की दॅट हॅज बी फॉलन, जे की घडत आलेले गव्हर्नन्स इन इंडिया, भारताच्या गव्हर्नन्समध्ये ह्या गोष्टी शोमॅनशिप घडत आलेल्या आहे आणि आता सुद्धा हे सेंट्रल विस्टाच्या प्रोजेक्टमधून आपल्याला ते दिसतंय. परंतु देर इज अ नो जस्टिफिएबल अर्जन्सी इन रेझिंग टू द ग्राउंड. रेझिंग टू द ग्राउंड म्हणजे काय, ज्या बिल्डिंग आहे त्याला पाडणं, त्याला आपण काय म्हणतो, रेझिंग म्हणतो. रेझिंग टू द ग्राउंड रो ऑफ बिल्डिंग्स अँड दे रिबिल्डिंग, याच्यात मध्ये आपल्याला की जस्टिफिएबल अर्जन्सी दिसत नाही की ह्या बिल्डिंग पाडायच्या आणि परत त्या जागी दुसरं काही बांधायचं. ओके, यातून फक्त आपल्याला काय दिसतंय की एकतर शोमॅनशिप, दुसरं वर्चस्व. लास्ट वीक 76 स्कॉलर्स, मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ 76 स्कॉलर, त्यांना काय केलं, त्याच्यामध्ये कोण कोण होते, आर्टिस्ट, रायटर्स, क्युरेटर्स अँड म्युझियम प्रोफेशनल put the spotlight on a particularly concerning aspect of the project. त्यांना प्रोजेक्टच्या ऍस्पेक्ट वरती प्रश्नचिन्ह किंवा त्याच्यावरती फोकस दिला. put the spotlight म्हणजे त्याच्यावरती फोकस दिला, त्याच्यावरती लक्ष वेधलं. द नॅशनल म्युझियम ऑफ इंडिया, द इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स अँड द नॅशनल आर्काइव्ह अनेक्स आर सेट टू बी डिमॉलिश टू मेक वे फॉर न्यू बिल्डिंग. अनेक्स म्हणजे काय, त्या बाजूला ह्याच्या बिल्डिंग, ह्याच्या बाजूला बिल्डिंग, नॅशनल आर्काइव्हची बिल्डिंग ह्या IGNCAच्या बाजूला आहे. ह्या सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहे, म्युझियम ऑफ इंडिया असो किंवा सेंटर फॉर आर्ट्स अँड द नॅशनल आर्काइव्ह अनेक्स, ह्याच्या बिल्डिंग आहे, ह्या आर सेट टू बी डिमॉलिश, ह्या काही पाडल्या जाणार आहे. सेट टू बी डिमॉलिश, बी नंतर वर्बचा तिसरा फॉर्म आलेला, आर सेट टू बी डिमॉलिश म्हणजे ह्या पाडण्यात येणार आहे. कशासाठी, टू मेक वे फॉर द न्यू बिल्डिंग, नवीन बिल्डिंग बांधण्यासाठी. हो, मी आशा करतो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. पुढे काय म्हणणं आहे, दीज एक्सपर्ट्स, हे जे एक्सपर्ट की ज्यांना असं म्हणलेलं आहे, दीज एक्सपर्ट्स हॅव कॉल्ड फॉर अन इमिडिएट सस्पेन्शन ऑफ द, त्यांना विचारलं की त्यांचं असं म्हणणं आहे की याचं इमिडिएट सस्पेन्शन व्हायला पाहिजे, सस्पेन्शन ऑफ द प्रोजेक्ट अँड वाईड पब्लिक कन्सल्टेशन ऑन द पाथ आहे. पब्लिकचं मत पण घेणं गरजेचं आहे. पुढे नेमकं काय करायचं, ऑन द पाथ हायर्ड म्हणजे भविष्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे, याच्या रिलेटेड लोकांचं मत पण जाणून घ्यायला पाहिजे. देअर आर व्हॅलिड कन्सर्न अबाउट द कॉन्झर्वेशन ऑफ द कलेक्शन हाऊस ॲट द सेंटर्स. हे जे बिल्डिंग ज्या पाडणार आहे त्यांचं कन्झर्वेशन होणं गरजेचं आहे. रिलोकेशन ऑफ द ट्रेझर्स, महत्वाच्या गोष्टी, ॲट द नॅशनल म्युझियम, आर्काइव्ह्स रेकॉर्ड ॲट द नॅशनल आर्काइव्ह्स अँड मनुस्क्रिप्ट. मनुस्क्रिप्ट म्हणजे काय, हाताने लिहिलेले. होल्डिंग्स ॲट द IGNCA कॅन बी एक्स्ट्रीमली चॅलेंजिंग टास्क इवन ड्युरिंग द ऑर्डिनरी टाइम्स.
म्हणजे सामान्य काळामध्ये सुद्धा ह्या गोष्टी रिलोकेट करणं अवघड आहे. इट इज अ कॉम्प्लेक्स ऑपरेशन दॅट रिक्वायर डिटेल प्लॅनिंग अँड एक्सपर्टाईज. हे खूप कॉम्प्लेक्स ऑपरेशन आहे की याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आर्काइव्ज असेल, काही महत्त्वाचे मनुस्क्रिप्ट असेल, काही महत्त्वाच्या वस्तू असेल, त्याला रिलोकेट करण्यासाठी खूप व्यवस्थित डिटेल प्लॅनिंग आणि एक्सपर्टाईज स्किल लागते. सच चेंजेस अराउंड प्रीमायर इन्स्टिट्यूट. प्रीमायर म्हणजे काय, महत्त्वपूर्ण. सच चेंजेस अराउंड प्रीमायर इन्स्टिट्यूशन टेक प्लेस ओनली आफ्टर वाईड कन्सल्टेशन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. जगामध्ये कुठं जरी महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन जर चेंज करायचं असेल तर त्याचं कन्सल्टेशन घेतलं जातं, मत विचारलं जातं. अँड सर्टनली नॉट इन द ऑपेक. ऑपेक म्हणजे काय, नॉन ट्रान्सपरंट. ऑपेक म्हणजे काय, नॉन ट्रान्सपरंट. नेमका खर्च किती, काय होतोय, कशासाठी होतोय हे जर सांगितलं ते काय होईल, ट्रान्सपरंट. आणि नॉन ट्रान्सपरंट म्हणजे काय, ह्या गोष्टी लपवलेल्या आहेत. अँड कॅव्हिलियर मॅनर. कॅव्हिलियर म्हणजे काय, नॉन सिरियस, कॅज्युअल मॅनर ॲज इज बिंग प्लॅन हेअर. म्हणजे अशा पद्धतीने हे प्लॅन झालेलं आहे. काय की ऑपॅक अँड कॅव्हिलियर. आर्टिफॅक्ट्स मानवनिर्मित ॲट द नॅशनल म्युझियम स्टील लॅक अ कॉम्प्लीट इन्व्हेंटरी. म्हणजे त्यांची लिस्ट अजूनपर्यंत बनवण्यात आलेली, नेमकं तिथं कोणकोणत्या वस्तू, काय काय वस्तू आहे. द एक्सपर्ट्स हॅव पॉइंटेड आउट फ्लॅगिंग द रिस्क ऑफ लॉस ऑर मिसहँडलिंग. म्हणजे एक्सपर्टनं या गोष्टीवरती लक्ष दिलंय, पॉइंट आउट केलंय की याच्यामध्ये काही गोष्टी लॉस होऊ शकतात, काही गोष्टी मिसहँडल होऊ शकतात, तुटू शकतात, फुटू शकतात. द सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट इज क्लिअरली बिंग इम्प्लिमेंटेड इन हरी. खूपच घाईमध्ये हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला जातो. इज क्लिअरली बिंग इम्प्लिमेंटेड, पॅसिव्ह व्हॉइस वापरलेला इथं, बिंग इम्प्लिमेंटेड इन अ हरी. खूप घाईमध्ये हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यात येत आहे. द गव्हर्नमेंट्स इनटॉलरंट टुवर्ड एनी पब्लिक स्क्रुटनी. म्हणजे गव्हर्नमेंटचं इनटॉलरन्स एवढं आहे ऑफ द प्रोजेक्ट, ह्या प्रोजेक्टच्या संदर्भात, इज सच दॅट इवन फोटोग्राफी ऑफ द कन्स्ट्रक्शन इज नाऊ बॅन. म्हणजे त्याचे फोटोग्राफी, कन्स्ट्रक्शन चालू त्याचं फोटोग्राफी करणं सुद्धा बॅन केलेलं आहे. द कंट्री इज फेसिंग अन अनप्रेसिडेंट हेल्थ क्रायसिस. आतापर्यंत न घडलेलं असं क्रायसिस सध्याच्या घडीला देश फेस करतोय. द रिपल इफेक्ट्स, याचा इफेक्ट कशावरती, इकॉनॉमीवरती, सोशली, पॉलिटिकल स्पेअर्स टू. द गव्हर्नमेंट्स विल लूज नथिंग इफ इट वेअर टू सस्पेंड द प्रोजेक्ट. इट नंतर वॉज येतं पण काल्पनिक गोष्ट आहे, ऑथरला वाटतंय, ऑथरचं कल्पना आहे म्हणून इथं इट नंतर वेअर वापरलेला. हायपोथेटिकल सिच्युएशन मध्ये आपण वॉचच्या जागी वेअर वापरतो. द गव्हर्नमेंट विल लूज नथिंग इफ इट वेअर टू सस्पेंड द प्रोजेक्ट. गव्हर्नमेंट याच्यामध्ये काहीच लॉस करणार नाही जर गव्हर्नमेंटने हा प्रोजेक्ट सस्पेंड केला तर. अँड टेक द ऑपोजिशन अँड द पब्लिक इन टू कॉन्फिडन्स. आणि जर ऑपोजिशन आणि पब्लिक यांना विचारून किंवा त्यांना विश्वासात घेऊन हा प्रोजेक्ट जर केला इन कामर टाइम, शांतीच्या काळामध्ये. ओके, हा झाला आपला एक्सप्लेनेशन ऑफ द आर्टिकल. आणि याच्या खाली हे वर्ड दिलेले आहे. हे वर्ड मी तुम्हाला पुढच्या 3-4 मिनिटांमध्ये फास्टमध्ये सांगतो. हार्टलेस म्हणजे काय, विदाउट स्किल. हार्टलेस म्हणजे अनफिलिंग, अनसिम्पॅथेटिक, म्हणजे ज्याच्यामध्ये काळजी न घेतलेलं आहे. कारण सध्या कंडिशन खूप खराब असताना गव्हर्नमेंट 20,000 कोटीपेक्षा जास्त पैसे सेंट्रल विस्टावरती खर्च करते आणि इथं लोकांना मेडिसिन भेटत नाही आहे, चांगल्या लेवलची फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी भेटत नाही आहे. म्हणजे काय, अशा काळामध्ये हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणं म्हणजे काय, हार्टलेस आहे. सेंट्रल विस्टा, ते जे बिल्डिंग बांधणार आहेत, राष्ट्रपती भवन वगैरे, प्राईम मिनिस्टरचं हाऊस, त्याला सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट म्हणतात. डिमोलिशन म्हणजे काय, नष्ट करणे. मोरसो म्हणजे अजून, इन ॲडिशन, टू अ ग्रेटर एक्सटेंट. इन द मिड्स ऑफ म्हणजे काय, इन द मिडल ऑफ. पॅन्डेमिक म्हणजे सर्वदूर पसरलेली. इंडीड म्हणजे खरोखरच. इम्पेरस म्हणजे वर्चस्व दाखवणारं. ऑब्सेशन म्हणजे पागलपण. ग्रँड्युअर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आयरोनी म्हणजे उपासात्मक, कॉन्ट्ररी, विरोधाभास. कोलोसस म्हणजे खूप मोठं. अमिड म्हणजे अमंग सारखा वापर होतो याचा. अमंग हे काउंटेबल नाऊन सोबत वापरतात. आम्ही काउंटेबल आणि अनकाउंटेबल दोन्ही याच्यामध्ये वापरतात. इन द मिडल ऑफ त्याचा तसा वापर होतो. रुइन्स म्हणजे काय, नष्ट होणे. टर्न आउट म्हणजे उभरून येणे, इमर्ज होणे, घडणे ती गोष्ट. मोन्युमेंट म्हणजे मॉडेल, एक्झाम्पल. डिसरिगार्ड म्हणजे दुर्लक्ष करणे. पब्लिक गुड म्हणजे लोकांच्या भल्यासाठी, इन द बेनिफिट ऑफ पीपल. मिसप्लेस म्हणजे
व्यवस्थित न हाताळणे, मिसगाईड करणे. डिटर्मिनेशन म्हणजे रिझोल्युशन, ध्येयनिश्चित म्हणतो आपण त्याला, ध्येयनिश्चित. शोमॅनशिप म्हणजे देखावा. बीफॉल म्हणजे टू बी हॅपन. अर्जन्सी म्हणजे गरज असणे. रेज म्हणजे नष्ट करणे. रेस टू द ग्राउंड म्हणजे बिल्डिंग पाडून टाकणे. स्कॉलर म्हणजे हुशार लोक. क्युरेटर म्हणजे काळजी घेणे. स्पॉटलाईट म्हणजे लोकांचं लक्ष वेधणे त्या गोष्टीवरती. पुट द स्पॉटलाईट ऑन म्हणजे त्याच्यावरती फोकस करणे. सेट टू म्हणजे ऑर्गनाइज, प्रिपेअर असणं. सेट टू डिमोलाइज द बिल्डिंग हा सेंटेन्स आला होता पाठीमागं आर्टिकलमध्ये. डिमोलिश म्हणजे नष्ट करणे. मेक वे म्हणजे मार्ग निर्माण करणे. कॉल फॉर म्हणजे डिमांड करणे, विचारणे. सस्पेन्शन म्हणजे स्टॉप करणे. द वे अहेड म्हणजे भविष्यामध्ये, दॅट लीड्स टू सक्सेस इन द फ्युचर. कॉन्झर्वेशन म्हणजे सेव्ह करणे. हाऊस इथं होल्ड करणे असा अर्थानं आलेला. ट्रिजर म्हणजे व्हॅल्युएबल गोष्टी. आर्काइव्हल म्हणजे ऐतिहासिक वस्तू, त्याला ऐतिहासिक वस्तू सांभाळून ठेवणे, त्याला आर्काइव्ज म्हणतात. मनुस्क्रिप्ट म्हणजे हाताने लिहिलेले. एक्सपर्टाइज म्हणजे स्किलफुल असणे. सर्टेनली निश्चितपणे. ऑपॅक म्हणजे नॉन ट्रान्सपरंट. कॅव्हिलियर म्हणजे कॅज्युअल, नॉन सिरियस. आर्टिफॅक्ट म्हणजे ऑब्जेक्ट हातानं माणसाने बनवलेले. लॅक म्हणजे ती गोष्ट त्याच्यामध्ये नसणे. इन्व्हेंटरी म्हणजे लिस्ट. पॉइंट आउट म्हणजे इंडिकेट करणे, आयडेंटिफाय करणे. फ्लॅग म्हणजे सेम पॉइंट आउट सारखा. मिसहँडल म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापरणे. इन अ हरी म्हणजे घाई करणे. इनटॉलरन्स म्हणजे असहिष्णू. स्क्रुटनी म्हणजे त्याला परीक्षण करणे त्या गोष्टीचं. अनप्रेसिडेंट म्हणजे आतापर्यंत न घडलेले. रिपेल इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम, म्हणजे एक गोष्ट आहे त्याचं वेगवेगळे 3-4 परिणाम. स्पेअर त्या डोमेनमध्ये. टेक समवन इन टू कॉन्फिडन्स म्हणजे त्यांना ती गोष्ट सांगणे. कोर्स, प्लॅन ऑफ ॲक्शन, त्याला आपण कोर्स म्हणतो, राईट. मित्रांनो, तुम्हाला जर आर्टिकल व्यवस्थित समजलं असेल तर लाईक करा. काही इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला वाटत असेल अजून कमी स्पीडनं शिकवायचं आहे किंवा फास्ट स्पीडनं शिकवायचं आहे, किंवा वर्डची मिनिंग मराठीमधून लिहून द्यायची असेल, किंवा अजून तुम्हाला जर काही वाटत असेल की ग्रामर अजून जास्त एक्सप्लेन करायचं आहे डिटेलमध्ये, तरी तुम्ही त्या गोष्टी कमेंटमध्ये सांगू शकता. शेअर करा, लाईक करा. थँक्यू.